शरद तायडे मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि मला असं वाटलं की तुम्हाला मी बोलवलं पाहिजे आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पाहिजे की हा तो झालेला आहे संभ्रम तो चुकीचा आहे. भाऊंशी आम्ही काही संपर्क गिरीश भाऊंशी केलेला नाही. प्रत्येक याच्यात अनिल चौधरी गिरीश भाऊचे निकटवर्ती म्हणून बोलल्या जातं आणि मी एक वेळचा त्यांचा निकटवर्ती होतो. त्यांच्यासोबत 8 ते 9 वर्ष गिरीश भाऊंसोबत मी काम केलेलं आहे आणि स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे. त्यावेळेस जळगाव महापालिका असेल, धुळे महापालिका असेल, शेंदुर्णीचे इलेक्शन असेल, जामनेरचे इलेक्शन असतील, प्रत्येक याच्यात मी गिरीश भाऊंसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि खूप वेळ भाऊंसोबत माझी गेलेली आहे. भाऊंसोबत एवढी वेळ गेल्यामुळे सर्वांना असं वाटतं की मी भाऊच्या एकदम जवळचा आहे. जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा बरेच जण गृहीत धरत होते की अनिल चौधरी हे फॉर्म मागे घेऊन घेतील, कारण तेवढे संबंध भाऊंशी माझे जिव्हाळ्याचे होते. पण विषय असा आहे की मी त्याच्यानंतर इलेक्शन लढलो प्रायव्हेटचं. भाऊंनी मला सांगितलं की काही लढू नको रे, पण माझ्या मनाला असं वाटलं की इलेक्शन मी लढलं पाहिजे आणि ते इलेक्शन मी लढलो आणि भाजपच्या विरोधात लढलो. क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. नक्कीच या स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला आहे. आदरणीय आमचे नेते बच्चू कडू साहेब यांच्या सोबत काम करत होतो आणि त्या माध्यमातून मी प्रहारचं काम करत होतो. भाऊंच्या मी खरोखर दूर झालो, पण तरी सुद्धा लोकांमध्ये असं होतं की मी भाऊच्या एकदम जवळचा आहे आणि भाऊंनी काल ज्या पद्धतीने सांगितलं आणि सर्वांनी गृहीत धरलं किंवा अनिल चौधरीने सुद्धा पाठिंबा देऊन टाकतील. पण पाठिंबा हा विषय आता असा आहे की समोर काय चित्र येतं. आता काडेताई यांनी सुद्धा मला वाटतं त्यांना पाठिंबा दिला आणि भाऊ इथं आल्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन पाठिंबा दिला. तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठं पाठिंबा द्यायला पाहिजे. आज हे जे इलेक्शन आहे विधान परिषदेचं, हे आता जवळजवळ एक 18 तारखेमध्ये 5-7 दिवस राहिलेले आहेत आणि जवळ आलेलं आहे. परिस्थिती याच्या बाबतीत अशी आहे की गीतेंचं खूप, गणेश गीते असतील, जसा अनिल चौधरी इथं भाऊंच्या जवळचा होता तसंच गणेश गीते सुद्धा भाऊंच्या जवळचा होता. मागच्या वेळेस गणेश गीतेने राहुल ढिकलेच्या विरोधात लढलं तरी भाऊने त्याला आशीर्वाद दिलाच. तर मलाही अपेक्षा होती की कुठतरी मी जावडेच्या विरोधात लढला तर भाऊ म्हणतील की तू आमच्याकडनं लढवा यावेळेस. पण भाऊंचं प्रेम इतकं कमी झालं की भाऊंनी मला म्हटलंच नाही. म्हणून मी विचार केला, मी होतो माझ्या फॅमिलीसोबत पुण्याला सर्व जिल्ह्यातल्या नगरसेवकाचे फोन यायला लागले की भाऊ तिथं बिनविरोध इलेक्शन होऊन जाईल. मग कोणाच्याच म्हणजे लोकशाही असं वाटेल की काही लोकशाही आहे का नाही, इलेक्शन होतं का ना होत, असं सर्वांना धाक वाटला. म्हणून जिल्ह्याभरातून कमसे कम 200-300 फोन मला आले आणि त्यांनी ही गड घातली की भाऊ तुम्ही भुसावळला या, आम्हाला बोलवा, आम्ही मिटिंगला येतो. आणि 109 नगरसेवक माझ्या मिटिंगला हजर झाले आणि माझा आत्मविश्वास वाढला की मला इलेक्शन लढायला पाहिजे. आणि मी अपक्ष म्हणून तयारी केली, लोकांचा सल्ला घेतला आणि मी मैदानात उतरलो. हळूहळू शिवसेनेची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात होती. मोठ्या प्रमाणात म्हणजे आम्ही तिसऱ्याला मतदान करून टाकू पण भाजपला मतदान करणार नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यात शिवसेनेची होती सुरुवातीला. आणि मग गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, यांचं प्रकरण जसं नाशिकमध्ये ते कमी कमी होत गेलं तसंच इथलाही प्रकार चेंज होत गेला आणि आता जवळपास गोकुळ गीतेने तिथं पाठिंबा दिल्यामुळे इथंही बदल झाला. ही जी मंडळी शिवसेनेची आहे, जवळपास सर्व आमदार जे आहेत हे माझे जिवलग मित्र आहेत. 35-40 वर्षापासून, समजा आमच्या नशिबात लेट असेल या नसेल, पण त्यांच्या माझ्या मित्रांच्या नशिबात आमदारकी होती आणि आज ते आमदार आहेत. व चंदू भाऊ असेल, किशोर आप्पा असतील,
चंदू अण्णा असतील हे सर्व जिवलग मित्र आहेत. हे आमदारकीपर्यंत पोहोचले. आमच्या घरात आमदारकी याच्या अगोदरही आलेली आहे. म्हणजे आता काय नाव त्यांचं, नंदूभाऊ महाजन यांनी आज मला उत्तर दिलं. मी सुरुवातीला बोललो होतो की बा त्यांना नॉलेज नाही आहे, पण त्यांनी 6 दिवसात मला उत्तरच दिलं नाही. आणि आज शिवसेनेचा पाठिंबा भेटताच नंदू महाजनला उत्तर द्यायला सुचलं. मग नंदू महाजनने उत्तर दिलं किंवा ते माझे ज्येष्ठ बंधू आहे, पण माझी स्पर्धा त्यांच्यासोबत नाही. ज्येष्ठ बंधू आहे ना, मग तू गिरीश भाऊलाही सांग. गिरीश भाऊ आमचे ज्येष्ठ बंधू आहे. तुम्ही लहान बंधू आणि ज्येष्ठ बंधू एकत्र येऊन अनिल चौधरीला पाठिंबा द्या आणि भाजपचं एक मोठं पण दाखवा की नाही बा नाही, अनिल चौधरीला आम्ही पाठिंबा दिला आणि सोबत घेतलं. इतके वर्ष तुमच्यासाठी सेवा केली, गिरीश भाऊंसाठी सेवा केली. माझा पाठिंबाचा विचार केल्यापेक्षा तुम्ही सर्वांचाच पाठिंबा घेता. एखाद्याला पाठिंबा तर द्या एक वेळेस. गिरीश भाऊंनाही विनंती करतो. 3-4 लोक मी बघितले. जगवानी असेल, नंतर जगवानी परत जगवानीच होते, नंतर त्याच्यानंतर मनीष जैन होते आणि मग चंदूभाई पटेल होते. यांचा पिंड हा नव्हता. म्हणजे हे पब्लिक मधले नाही आहेत. यांना फक्त पत्र जरी मागितलं तर कोण मागायला आलाय, काय मागायला, असं. म्हणजे चंदू पटेल माझे मित्र आहेत, पण त्यांना असं लोटल्या गेलं होतं इलेक्शन मध्ये. म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर त्यांना ते जिंकून येण्याचा किती त्रास झाला तो मला माहिती आहे. त्यांच्यावरती काय काय अडचणी आल्यात ते मित्र म्हणून मी जवळून पाहिलेले आहेत. म्हणून जे लोक आहेत नगरसेवक, यांनी आजपर्यंत आमदार असा निवडून आलेला पाहिलाच नाही की त्याने कुठेतरी जाऊन नगरपालिकेत मिटिंगा लावल्या, प्रत्येक नगरसेवकाजो बसून त्याचे सुखदुःख विचारले, त्याच्या अडचणी विचारल्या. कुठं त्रास होतोय का तुला, कधी प्रस्ताव पास होत नाही का, कलेक्टरची काही अडचण आहे का, असे कुठलेही प्रश्न याच्या अगोदर झालेल्या आमदारांनी विचारलेले नाही. आणि त्यांना फंड सुद्धा कसं ज्याच्या हिशोबाने जो जवळचा असेल त्याला फंड द्यायचा. तर आता अशा पद्धतीने मागचं काही डेव्हलप करायचं MIDC वगैरे का कुठं काहीच असा प्रकार नाही झाला. म्हणून नगरसेवकांना वाटलं की आपल्या परिवारातलाच एखादा सदस्य आमदार झाला पाहिजे आणि तो सदस्य परिवारातला सर्व नगरसेवकांचा मी आहे. कारण मी सर्वांना 25-30 वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे की मला नगरपालिकेचा अनुभव दांडगा आहे. तो विश्वास परिवारासारखा एक आमदार होईल, आपल्या घरचाच आमदार होईल असा विश्वास सर्व नगरसेवकांना आहे. आणि 80% भाजप नाराज आहे नंदू महाजनला तिकीट भेटल्यामुळे. तर तो बेनिफिट सुद्धा मलाच भेटणार आहे. यांनी सांगितलं की हे मतदान इथं टाकलं तर मोजलं, काही कोणाचं मतदान मोजल्या जाणार नाही. सगळं एकत्र एक गठ्ठ्यात जाईल. रोमन आकडा असेल, फोमन आकडा असेल, जे सांगत असतील साफ खोट आहे. मतदान सर्व एका ह्याच्यात येईल आणि ते मोजलं जाईल. आणि बॅलेट पेपरवरती मतदान आहे, ते खूप बरं आहे आमच्यासाठी. अतुल पाटील जे आहेत ते एकदम साधा मनुष्य, चांगला आहे, माझा जिवलग मित्र आहे. माझ्यासोबत काम केलं, मी त्याला मदतही केली आणि तिथून यावलमधनं निवडूनही आला. आणि एखाद्या वेळेस एखाद्या नेत्याने जर फोन केला की मला भेटायला ये, ते एखादा नगर अध्यक्ष टाळू शकत नाही. त्याचं म्हणणं आहे मला गिरीश भाऊने भेटायला बोलवलं आणि मी भेटायला गेलो. आणि जाताना अतुल भाऊने मला फोन केला. त्याच्यामुळे जिथं माझा विश्वास आहे अतुलवरती, अतुल गिरीश भाऊला भेटायला गेला का आणि देवेंद्र भाऊला भेटायला गेला का, मला काही अतुलची अडचण नाही. अतुल चांगला आहे, माझ्यासोबतचा आहे, माझा मित्र. मी जागेचा संभ्रम निर्माण होतो ना त्याच्याने. नाही, मला संपर्क साधला गेला. केव्हा गेला? फॉर्म मागे घ्यायच्या वेळेस साधला गेला आणि तो एक वेळेस नाही 5 वेळेस साधला गेला. ज्या दिवशी फॉर्म मागे घ्यायचा होता त्यावेळेस 5 वेळेस साधला गेला. त्याच्यानंतर माझं आणि गिरीश भाऊंचं बोलणंच नाही फॉर्मच्या वेळेस. तुम्हालाही सगळ्याला विचार होता की येते का 303 मागे घ्यायला, पण तसं झालं नाही. म्हणजे असं आता परिस्थितीच तशी आहे. कारण तिथून ते मोकळे झाले नाशिकवरून आता जळगाव मध्ये. आणि काय नाव त्याचं, नंदकुमार महाजन, हे नशीबवान आहे की गिरीश भाऊ म्हणजे पक्षाचे निष्ठावंत आहे. म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध झालं तरी सुद्धा ते राबतील
आणि नंदू महाजनला निवडून आणतील. या नंदू महाजनला माहीत आहे, नशीबवान आहे तो, की पक्षनिष्ठा भाऊची मजबूत आहे आणि मैत्रीत आमच्यासारख्याला फिरावंच लागतंय. मला माहिती आहे की गिरीश भाऊ पार्टी सोडून काम करणार नाही. याच्या ठिकाणी जर ते भाऊ असते मुक्ताईनगर तिथे पार्टी सोडून देते आणि दुसरंच काम करून टाकते, पण गिरीश महाजन पार्टी सोडून काम करणार नाही. जिल्हा परिषद तेव्हा याच्यात होती, आता जिल्हा परिषदचं मतदान आहे का? आणि जिल्हा परिषद मध्ये तुम्ही होते मान्य आहे, तुम्ही चांगलं भूषवलंय, तिथं काम चांगलंही केलं असेल, पण तुमचं ग्रामीणशी संबंध आहे. आणि नंदकुमार महाजन हे जे चंद्रकांत पाटील असतील हे यांच्या मतदारसंघातले, अमोल जावळे यांच्या जवळच्या मतदारसंघातले, हे जे लोक आज मदत करतील तर आजचा काटा उद्या यांच्या पायात कुरूप होणार आहे. कुरूप म्हणजे समजतं तर हे जे आज यांना मदत करतील, समजा शिवसेनेचे आमदार आहे, उद्याच्या दिवशी हे भाजपकडून निवडून येईल, परत शिवसेनेच्या आमदारात विरोध